आणि आता मुंबई नागपूर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी. कारण आता मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघा 8 तासांवर येणार आहे आणि तुम्हाला येत्या वर्षात जास्त वेळ खर्च करावा लागणार नाहीये. प्रवास कमी तासांचा झालाय. पाहूयात एक खास रिपोर्ट. राजधानीवरून उपराजधानी आता जवळ. मुंबई ते नागपूर प्रवास झाला 8 तासांचा. 2020 ला वाहनधारकांच्या जीवनात समृद्धी. हवेसारखा वेग कापणार वाहन. सध्या राज्यात एका मोठ्या प्रकल्पाची चर्चा आहे, ती म्हणजे समृद्धी महामार्ग. मुंबई ते नागपूर या दोन मोठ्या शहरांना जोडणारा प्रकल्प. राजधानी ते उपराजधानी असा प्रवास. सरकारचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो 10 जिल्ह्यातून जातोय आणि या प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं अधिकारी सांगतात. येत्या काही दिवसात ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन याच्या कामाला आता वेग येणार आहे आणि येत्या 2020 सालात वाहनधारकांचं स्वप्नही पूर्ण होणार आहे. नागपूर हा 620 किलोमीटर भाग आहे. त्याच्यामध्ये 13 कन्स्ट्रक्शन पॅकेजेस आहेत. आमची अपेक्षा अशी आहे की सध्या ग्राउंडवर जी मोबिलायझेशन आणि तयारी आहे त्या दृष्टीने डिसेंबर 2020ला आपण 620 किलोमीटरचा भाग कार्यान्वित करू शकू. आणि इगतपुरी ते ठाणे हा घाटाचा जो भाग आहे, कारण 80 किलोमीटरमध्ये 14 किलोमीटर बोगदे आणि 25 किलोमीटर वायाडॅक्ट्स म्हणजे अतिउंच पूल आहेत, त्याला आणखी 6 महिने पुढचा कालावधी लागेल. अशा पद्धतीने जून 2021पर्यंत पूर्णाला पूर्ण 701 किलोमीटर कार्यान्वित होईल अशी सध्याची तयारी आहे. मुंबई ते नागपूर असा प्रवास सध्याच्या काळात जिकिरीचा आहे, मात्र तोच प्रवास आता सोपा होणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर 701 किलोमीटर आहे. सध्या हे अंतर गाठण्यासाठी 15 ते 16 तासांचा अवधी लागतो, मात्र आता हे अंतर 7 ते 8 तासात पूर्ण करता येणार आहे. 2020 साली समृद्धी महामार्गाच्या द्वारे प्रवास हा अवघा 7 ते 8 तासांचा आहे. सध्या महामार्गाच्या रोडच्या सफाईकरणाचं काम सुरू आहे, म्हणजे खूप वेळ जाणारा हा प्रवास आता काही तासांचा झालाय. साठी जायला आम्हाला जे ट्रेनला आम्ही जात असतो ते ट्रेन 12 तास 14 तास लागतो आम्हाला, पण आता समुद्री हायवे रोड झाल्यानं कारणाने आम्हाला 7 तासात आम्ही जाऊ, ते फार चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही कसं आहे की मुंबईला आमचा 1-2 दिवस येणं जाणं असतो, पण कसं ट्रेनने आम्ही गेलं की 12 तास 13 तास असे आम्हाला लागतात. पण समुद्री हायवे रोड बनल्याने कारणाने आम्हाला चांगली गोष्ट आहे की आम्ही 6 तासात पोहोचू शकतो. या समृद्धी महामार्गाच्या कामाला आता वेग आलाय. विविध ठिकाणी याच्या सफाई करण्यालाही सुरुवात झाली आहे. म्हणजे या 2020 सालात हा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या जीवनात समृद्धी घेऊन येणार आहे असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.